अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय। हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। श्री स्वामी समर्थ महाराजांविषयी व निवास स्थान अक्कलकोट विषयी आपण सर्वच जाणत आहोत। आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ या नावात काय दडले आहे ते सांगते। श्री स्वामी समर्थ हे एक नाव नसून ते एक बीजमंत्र आहे आणि याचा अर्थ जर तुम्हाला समजला ना तर तुमचे आयुष्य बदलून जाईल। श्री म्हणजे श्रीपाद विराजित सद्गुरू भगवान दत्तात्रय स्वामी महाराज। स्वामी इज इक्वल टू स्वा प्लस मी। स्वा म्हणजे आपल्या घरी होम हवन असल्यानंतर आपण त्या होम हवनामध्ये कोणतेही पदार्थ टाकताना स्वाहा म्हणतो। स्वाहा म्हणजे भस्म करणे, आत्मसमर्पित करणे आणि मी म्हणजे माझं अज्ञान, अहंभाव, रिपुगणा आणि ईर्ष्या अर्थातच स्वामी म्हणजे माझा मीपणा भस्म करा। समर्थ म्हणजे हा संसारी रूपी भावसागर सहज तारून नेण्यासाठी माझ्यामधील स्वयंभू शिवत्व जागृत करा। श्री स्वामी समर्थ याचा संपूर्ण अर्थ श्रीपाद विराजित भगवान दत्तात्रय स्वामी महाराज माझं मीपण भस्म करून माझ्यामध्ये स्वयंभू शिवत्व सद्गुरू कृपेने अंकित करा। म्हणून पुढच्या वेळी तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणाल ना तेव्हा एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, हे एक नाव नसून हा आपल्याला मुक्तीकडे नेणारा एक मंत्र आहे आणि हा व्हिडिओ अनेक भक्तांपर्यंत पोहोचण्यासाठी हा नक्की शेअर करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। आता आपण पाहत आहोत श्री स्वामी समर्थ येथील अन्नछत्र। श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून अक्कलकोट येथे दररोज हजारो भाविकांना अन्नदान केले जाते। ही अन्नछत्र सुरू करण्यामागे स्वामी समर्थांच्या भक्तांना जेवण्याची सोय व्हावी हा उद्देश होता। अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयाजे विजयसिंहराजे भोसले यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत। अन्नछत्र मंडळात दररोज सकाळ संध्याकाळ अन्नदान केले जाते। याचा लाभ 15 ते 20 हजाराहून अधिक भाविक घेतात। अन्नछत्र मंडळात उत्तम नियोजन, गुणवत्तापूर्ण अन्नधान्य आणि भाजीपाल्यांचा वापर तसेच सर्व गुणवत्ता मानकांची काळजीपूर्वक अंमलबजावणी केली जाते। अन्नछत्र मंडळाच्या परिसरात 4 एकरातील वाहनतळ शेड, 270 kVA क्षमतेचे सोलर प्रोजेक्ट आणि यात्री निवासांच्या सुविधा आहेत। स्वामी सर्वांच्या भक्तांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त आहे। बोला श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।